मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. भरपूर पाऊस पडू दे, बळीराजाला सुखी होऊ दे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे, अशी प्रार्थना निझरणेश्वर, रामेश्वर, खांडेश्वर, कपारेश्वर आणि बाळेश्वर या महादेव देवस्थानांच्या चरणी करून देवस्थानांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलाय. संगमनेर तालुक्यातील रामेश्वर, निझरणेश्वर, खांडेश्वर आणि कपारेश्वर या ठिकाणी आमदार खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते अभिषेक, महापूजा तसेच महाआरती केली गेली. यावेळी निझरणेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बबन पवार, उपाध्यक्ष दिलीप पवार, बाळासाहेब जोंधळे, गंगाधर वायकर, हौशीराम जोंधळे, वडगाव पांचे, सरपंच श्रीनाथ थोरात, सुमित काशीत, शरद येलमामे, खांडगाव कपारेश्वर देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष सोमनाथ गुंजाळ, सचिव रामनाथ गुंजाळ, बादशाह गुंजाळ, सुनील रुपवते, विकास आरगडे, रोहिदास गुंजाळ, रामेश्वर देवस्थानचे डॉक्टर महेंद्र कोल्हे, अविनाश वल्वे, अविनाश वागचौरे, कमलेश डेरे, हरीश वल्वे, शरद कवडे, गोकुळ देशमुख यांसह शिवभक्तांची उपस्थिती होती. आतापर्यंत जो निधी मला मिळालाय त्या निधीतील निम्म्याहून अधिक निधी देवस्थानांच्या विकासासाठी दिलाय. मी धार्मिक परिवारातून आलेलो असून प्रत्येक देवस्थानाबद्दल माझ्या मनात श्रद्धा आहे. देवस्थान परिसराचा विकास करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. मात्र ज्या महायुती सरकारनं या देवस्थानांच्या विकासासाठी निधी दिलाय त्या महायुती सरकारच्या पाठीमागे आपण भक्कमपणे उभे राहा. धर्म टिकला तर देश टिकेल. आपल्या हिंदू धर्माच्या जतनासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. विशेषतः लहान आणि तरुण पिढीला आपल्या देवधर्माबाबत योग्य माहिती देऊन जनजागृती होणं आवश्यक असल्याचंही आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय. या वर्षभरात मला वाटतं मी 5वी-6वी माझी चक्कर इथं असं तर मला नक्कीच मी म्हणणार कपारेश्वर महाराजांचा माझ्यावरती काहीतरी आशीर्वाद आहेच, परंतु माझ्या हातातून काहीतरी चांगल्या गोष्टी घडवण्याचा निश्चितच मला त्यांच्याकडून एक संकेत येतो असं मी म्हणल. आणि या निमित्त आज आपल्या ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ किसनराव गुंजाळ, रामनाथरावजी गुंजाळ, दत्तू जिजाबा गुंजाळ, रघुनाथ गुंजाळ, तानाजी गुंजाळ, पांडुरंग गुंजाळ, नामदेव गुंजाळ, आमचे सहकारी रामभाऊ राणे, बादशाहभाऊ गुंजाळ, रामभाऊ गुंजाळ, विकास आरगडे, सुनील असल, दीपक असल, सगळेच आपले खांडेश्वर, खांडगाव परिसरातील खरंच एक वेगळं अनुभूती या ठिकाणी आल्यानंतर मिळते. हा कितीतरी वर्ष प्राचीन पुरातन असं मंदिर आहे का जे कितीतरी तुमच्या आमच्या पिढ्यांना बी माहीत नाही कधीपासून त्याचं मूळ आहे. परंतु आज ज्या पद्धतीने आपल्याला या परिसराचा विकास टप्प्याटप्प्याने झाला, परंतु हा टप्पा जरा जास्त होता. हा टप्पा कसा कमी करता येईल विकासासाठी यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. मागच्या आठवड्यामध्ये नवीन ट्रस्ट झाला, त्याच्यातले अध्यक्षपदी सोमनाथ भाऊची हे झाल्यानंतर त्यांनी जी मागणी केली होती का मला खाली तिथं तुम्हाला कंपाऊंड पाहिजे, त्या कंपाऊंडसाठीचा प्रस्ताव बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याच्यामुळे ते मंजूर झाले असं तुम्ही समजले. तुमची मागणी आहे, वारंवार सांगत असतो की मी आमदार झालोय आणि माझं कर्तव्य आहे धर्म टिकवण्याचं. धर्म कधी टिकला तर देश टिकणार आहे, मी नेहमी सांगत असतो. त्यामुळे धर्म टिकण्यासाठी आज आम्ही तर करतोय, परंतु आज ही लहान जी पिढी आहे त्या पिढीला सुद्धा आपल्या पुरातन मंदिरं असेल, आपल्या धार्मिक कार्यक्रम असेल, उत्सव असेल याच्यामध्ये सहभागी होण्याची निश्चित गरज आहे. आणि हे कधी होऊ शकतं ज्यावेळेस आम्ही कुठंतरी पुढाकार घेऊ आणि चांगल्या पद्धतीने त्या परिसराचा विकास करू, त्यावेळेस हे निश्चित होत असतं. मी म्हणणार नाही विकास झाला नाही, परंतु ज्या पद्धतीने होणं अपेक्षित होतं तो झाला नाही. त्यामुळं यापुढं आज निझरणेश्वरला सकाळी गेलो होतो. सकाळी संगमनेरकर आपल्या शेतकरी असेल, आपल्या संगमनेरातील सगळ्यांसाठी प्रार्थना केली का आमचा सगळा बळीराजापासून सगळेच लहानांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सगळे सुखी राहिले पाहिजे.
पाऊस चांगला पडला पाहिजे, आपल्याला प्रत्येकाला आरोग्य उत्तम लाभलं पाहिजे, प्रत्येकाच्या मनातील मनोकामना असतात त्या पूर्ण झाल्या पाहिजे. यासाठी रात्री रामेश्वर महाराजांच्या तिथं धांदर पडला, रात्री अभिषेक आणि आरती होती सकाळी तिथं करून. आता प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं आपल्याला हा एक दिवस पवित्र दिवस असतो आणि महादेवाचं दर्शन घेणं हे सुद्धा भाग्याचं राहतं. त्यात तुम्ही सेवा करताय ते तुमचं मोठं भाग्य परमेश्वर तुमच्याकडून भरपूर चांगल्या पद्धतीने करून घेतो. त्यामुळे निश्चित मी त्या दिवशी शब्द दिला होता, माझा आत्तापर्यंतचा जो निधी आहे भाऊ, हा निधी आमदार निधी निम्म्याला वर मी देवस्थानांसाठीच करतोय. रस्ते होणार आहे 4 वर्षांनी परत फुटणार आहे, तुटणार आहे. परंतु जे धार्मिक ठिकाणी आज आपल्याला गरज आहे, रस्ते बी करतोय आपण, तिथं बी कमी पडत नाही. परंतु माझा खरंच प्रयत्न आहे, मी बी एक धार्मिक कुटुंबातून आलो, मला स्वतःला खूप प्रचंड श्रद्धा असलेला मी एक कार्यकर्ता आहे, श्रद्धा ठेवून मी काम करतो. त्यामुळं निश्चित येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपल्याला या परिसराला मी जे बोललो होतो तुम्हाला काय कवर्गसाठीचं सुद्धा आपल्याकडून कागदपत्राची पूर्तता झालं जिल्हा नियोजनमध्ये तात्काळ. आणि सांगायला एक आनंद होईल, काल मी काही ठिकाणी असा गेलो होतो त्या जिथल्या ज्या वेगळ्या विचाराच्या लोकांनी सुद्धा मान्य केलं. सावरगाव सारख्या ठिकाणी गेलो होतो, तिथं आतापर्यंत ग्रामपंचायतीला इमारत नव्हती, त्या ग्रामपंचायत आपण 25 लाख रुपये तिथं टाकले. शेवटी आज गावाच्या दृष्टीने ग्रामपंचायत म्हणजे मंदिरच आहे, तिथं तुमचे आमचे रोजचे कामं होणार आहेत, तिथं दिले. काल गांधरबळला गेलो असताना सुद्धा त्यांनी मोठ्या मनाने तिथं मान्य केलं का महायुती सरकारच्या माध्यमातून हा मोठा निधी आला आहे आणि जे कवर्ग देवस्थान झाले आत्ता, तर ते कवर्ग सुद्धा आपल्या प्रयत्नांमुळे झालं. कारण आज मी आमदार झाल्यापासून आपलं वेल्हाळ्याचं हरिबाबाचं असत, खांब्याच्या तिकडचं म्हणजे 4 ते 5 मंदिरं कवर्ग देवस्थानमध्ये 1 वर्षामध्ये आपण केली. हा रेशो जर यापूर्वीचा बघितला तर तो कमी जास्त होता. माझा प्रयत्न राहील या मार्चपासून पुढच्या मार्चपर्यंत पुन्हा 3 ते 4 किंवा जास्तीत जास्त जेवढं तुम्ही सांगशाल तेवढे आपला प्रयत्न आहे. या कवर्गमध्ये आल्यानंतर आपल्याला जो छोटा मोठा निधी असतो तो निधी उपलब्ध करून देण्याचं काम माझं राहील. तो निधी असतोच, परंतु जो आत्तापर्यंत बाकीच्या ठराविक ठिकाणी जास्त प्रमाणात गेला होता तर तो आपण समतोल करतो. प्रत्येक ठिकाणी गेला पाहिजे, त्या पद्धतीने काम झालं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळं आजच्या या शिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वांनी मला इथं बोलवलं, आम्ही सपत्नीक दोघं आलो. आज तिथं आरतीचा मान मिळाला, त्याबद्दल आपल्या सर्वांचा ट्रस्टचा असेल, खांदाव ग्रामस्थांचा असेल, खूप खूप आभारी आहे. असंच तुमचं प्रेम स्नेह माझ्यावरती आशीर्वाद असाच सर्वांचा राहून द्यावा आणि आपल्या सूचनांचा आदर करून यापुढे माझी राजकीय सामाजिक जीवनाची वाटचाल चालू राहील. संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील कपारेश्वर हे देवस्थान सर्वप्रथम क वर्ग दर्जामध्ये घेणं आवश्यक आहे. देवस्थान ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी क वर्ग दर्जाचा प्रस्ताव तयार करून माझ्याकडे लवकरात लवकर द्यावा. तो जिल्हा नियोजनाच्या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढे ठेवून त्यांच्याच माध्यमातून देवस्थानला क वर्ग दर्जा मिळवून दिला जाईल. त्यानंतर या मंदिर परिसराचा विकास होण्यास मदत होईल, असंही आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय. वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी, संगमनेर. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.